न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. बोगस मानवी हक्क संघटनांवर कारवाई होणार. मानवी हक्क संघटनेच्या नावावर खंडणी उगाळणाऱ्या अशासकीय संघटनांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अशा बोगस अशासकीय संघटनांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. शासकीय सेवकाकडून मानवी हक्काचा भंग होत आहे का यावर लक्ष ठेवून चौकशी करणं हे मानवी हक्क आयोगाचं प्रमुख कार्य आहे. परंतु राष्ट्रीय आणि मानवी हक्क आयोगाशी साधर्म्य नाव आणि बोधचिन्ह वापरून काही अशासकीय संघटना कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. काही अशासकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना धमकावले जात आहे. मानवी हक्क संघटनेच्या नावाखाली नागरिकांना नोटीस पाठवणे, प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या अनुषंगाने राज्य सरकारच्या गृह विभागाने अशा बोगस संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील पोलीस यंत्रणेला दिले. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अशा बोगस संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. खंडणी मागणाऱ्या अशा बोगस संघटनांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस ठाण्यांना दिल्यात. नागरिकांनीही पुढे येऊन तक्रार दिल्यास संबंधित संघटनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार कशी कराल? मानवी हक्काचा भंग झाल्याबाबत पीडित व्यक्ती किंवा त्याच्या वतीने इतर व्यक्ती तक्रार दाखल करू शकते. तक्रार मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करता येईल. तक्रार ऑनलाईन किंवा टपालाने सादर करता येईल. तक्रार करताना कोणतेही शुल्क, कोर्ट फी, तिकीट लावावे लागत नाही. वकील नेमण्याची गरज नाही. कोणत्याही शासकीय सेवकांविरोधात तक्रार करताना आयोगाच्या अध्यक्षांना उद्देशून करावी. त्या तक्रारदाराचं पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल क्रमांक, घटनेची तारीख, वेळ व स्थळ, मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या घटनेचा तपशील, कोणता शासकीय सेवक, विभाग, प्राधिकरण किंवा संस्थेविरुद्ध तक्रार केली जात आहे, ही बाब कोणत्या न्यायालयात, राष्ट्रीय मानव हक्क आयोगात किंवा वैधानिक मंचाकडे प्रलंबित आहे का, याबाबतची माहिती तक्रार अर्जात नमूद करावी. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.